तर गाईज मी आता काय करताय बस जे माझी जे लिस्ट आहे स्टॉक्सची ते मी बघत आहे की जे मी चूज केले होते शेअर्स ते काही झाले आहे का, काही कमी जास्त आले आहे, कोणत्या पोझिशनवर आले आहे का, सपोर्टवर आले आहे का. आणि आणि आणखी एक गोष्ट, हे जे बॅकग्राऊंड आहे ते प्लीज तुम्ही हे करा, कॅन्सल इग्नोर करा, नेग्लेक्ट करा. कालच मी एक मॅन्युअल बनवली. त्यामध्ये काय आहे, मी जे पण आता प्रॅक्टिस करणार आहे स्विंग ट्रेडसाठी, कोणत्याही स्टॉकचं नाव म्हणजे कोणत्याही नाही, मी त्याला पहिले ॲनालाइज करून घेईन स्क्रीनरवरून, ChatGPTवरून आणि 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 त्याचं पूर्ण डाटा काढून टाकेन. ते एका बुकमध्ये लिहिणार किंवा बस मेन पॉईंट किंवा पॉझिटिव्ह पॉईंट किंवा निगेटिव्ह पॉईंट ते लिहिणार. त्या लिहिल्यानंतर त्याची मी चेक करणार की त्याची सपोर्टवर आहे तो की रेजिस्टन्सवर आहे. जर सपोर्टवर आहे तर तो माझ्यासाठी प्रायोरिटीवर राहणार, की मी आता याला बघितलं पाहिजे, याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे. जर तो रेजिस्टन्सवर असणार तर मी त्याला बस काही नाही, त्याला ॲनालाइज करून सोडून देणार. तर ॲनालाइजमध्ये काय आहे, ते आणखी एक फॅक्टर येते की तुम्ही चार्ट, जो आपला ग्राफ असतो तो पण बघावा लागतो. तर आपण ग्राफ पण बघू आणि बस त्याच्यावरून आपण समोर चालू. तर हे जे मॅन्युअल आहे, या मॅन्युअलमध्ये काय आहे, स्टार्टिंगला मी फ्रंट याच्यावर काय केलं आहे ते तुम्हाला दाखवून. हे बघा, अशी मॅन्युअल आहे, मी स्वतः बनवली वर्डवर. तर त्यावर सगळ्यात वर आहे स्टॉक, कोणतं नाव आहे स्टॉक्सचं, त्यानंतर डेट. डेट नाही लिहिली आहे मी इथे माझ्यात थोडीशी मिस्टेक झाली आहे की मी डेट लिहायचं विसरलो. डेट लिहायची, त्यानंतर खालच्या लाईनमध्ये व्हाय यू पीक, तू काऊन हा स्टॉक पीक केला आहे त्याचे पॉईंट्स. त्यानंतर बाय प्राईस लिहायची, स्टॉप लॉस लिहायचा, टार्गेट लिहायचं, नंतर टाईम फ्रेम किती दिवसासाठी तू घेत आहे. आणि इमोशन्स, पॉझिटिव्ह इमोशन्स काय आहे, म्हणजे तू का बरं हा स्टॉक्स घेतला, आणि तू हा घेतल्यानंतर पण निगेटिव्ह पॉईंट्स काय आहे हे पण आपल्याला बघावं लागते. तर नंतर मग हा झाल्या जेव्हा तुम्ही घेता आणि घेतपर्यंतच्या, घेत आहे तोपर्यंत आणि घ्यायच्या पहिलेच्या गोष्टी. त्यानंतर व्हॉट हॅपन म्हणून लिहिलं आहे मी, की एक दोन तीन पॉईंट्स आहे की तुम्हाला काय झालं ह्या शेअरबद्दल, काय झालं, तुम्ही एक तर स्टॉप लॉस हिट केला, टार्गेट हिट केला की काय केलं. त्यानंतर मग छोट्या अक्षरामध्ये लिहिलं आहे मी, म्हणजे प्रिंट केलं आहे की व्हॉट यू लर्न, तू काय शिकला यामध्ये. असं आहे बढिया, असं मी छोटंसं आणि इफेक्टिव्ह असं मॅन्युअल छापली आहे. ते 60-65 पेज आहे आणि बढिया आहे. आणि मी याला असं कन्सिस्टन्सीमध्ये करणार, कारण की क्षितिजने म्हटलं होतं आणि आहे लाईन सत्य आहे की कन्सिस्टन्सी डझंट लाय. ते तुम्ही जर कन्सिस्टन्सीने करत आहे तर ते नाही हारू शकत. बस त्याच्यावरून मी थोडं इन्स्पायर झालो, आणि हे तर मला आधीच करायचं होतं, पण काटोलला थोडं प्रिंटचे जास्त पैसे घेते म्हणून मी म्हटलं की यार नागपूरला येऊ दे आणि मग मी घेतो. तर आता बघा, ही जी मॅन्युअल आहे ना, ही मॅन्युअल छापायच्या आधी मी 3 स्टॉकला हे केलं होतं, बघितलं होतं. तर ते माझ्या दुसऱ्या बुकमध्ये आहे. सेम तोच जो हे आहे ना, काय म्हणते, जो डाटा आहे तोच डाटा यामध्ये लिहिला मी पेनाने आणि बस केला. तर यामध्ये मी 4 घेतले, 4 नाही सॉरी, तीन असे लिहिले. हे बघा, हे जे आहे की नाही, हे मी प्रत्येक असं लिहिलं आहे त्याचं. आणि आणि 3 मधले 2 माझे स्टॉप लॉस हिट केले. अरे, असं आपल्याला फील झालं पाहिजे की नाही यार, हे जे तू केलं हे तुझे स्वतःचे पैसे लावले होते आणि तू यामध्ये लॉस खाल्लाय, हे थोडं गलत आहे. आणि हां, यामध्ये या मॅन्युअलमध्ये एक तीन गोष्टी लिहिण्यासारख्या आहे. डेट लिहायची आहे, त्यानंतर तू किती रुपयाचे घेतले आणि किती क्वांटिटी घेतले, हे मला 3 गोष्टी यामध्ये ॲड करावं लागेल. आणि आणि हे पहिल्यांदा मी असं प्रिंट केलं आहे म्हणून थोडं कमी जास्त होऊ शकते. बाकी मी पेनाने लिहून टाकेन. आणि हां, पेनसुद्धा मी विकत घेतला आहे, कारण की कोणती पण आपण नवीन गोष्ट चालू करतो तर थोडं त्याचा जो हे
असते काय म्हणतो त्याला, त्याचा जो इन्व्हायरमेंट असते त्या गोष्टीचा तो थोडा आपण चेंज केला पाहिजे. जर आपण चेंज करू तर थोडं वेगळं असं मिळतं आपल्याला. तर बस हे आहे. आणि हां, आता मी जे पण स्टॉक्स हे करणार, सिलेक्ट करणार, त्याचा मी व्हिडिओ बनवणार आणि कसा मी करतो, कसा मी लिहितो, आणि मग त्यानंतर मग काय होते, स्टॉप लॉस हिट होते की काय होते ते मी पटकन व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. तर बस हे होतं माझं. आणि मी तर म्हणतो, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही प्लीज मला कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, नाही करा तरी चालेल. बस तुम्ही यार शिकले पाहिजे. एक तर तुम्ही माझ्या थ्रू शिका किंवा शिका, कारण की मला पण आता शिकायचं आहे. हे मी पण इकडून तिकडून शिकतो आणि बस माझ्या स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करतो. आणि हे जे लिहायचं होतं ना, हे मला मी घरी बस लॅपटॉप खोलून बसायचं आणि बस हे करत होतो मी. करता 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 आता आपण जर कोणते काम करत आहे त्यामध्ये तुला काही स्कोप नाही वाटत आहे, फक्त तू करत आहे. यार मला हे करायचं आहे आणि थोडं हे इफेक्टिव्ह याच्यात करायचं आहे हे विचार करता तू, तर मग तो तुझा जो दिमाग आहे ना तो थोडा इफेक्टिव्ह असा आयडिया देते. तर हा बुकचा आयडिया पण माझ्या दिमागने दिला आणि बढिया आयडिया आहे. आता मी लिहिणार त्यामध्ये. आणि आणि यामध्ये लिमिट आहे की एका हप्त्यामध्ये फक्त तू 4 स्टॉक्स घेऊ शकतं आणि टाईम फ्रेम तुझ्यावर आहे. तर आत्ता माझे 2 स्टॉप लॉस हिट केले आहे. काय माहिती यार काहून काय झालं आणि नव्हतं. आता बघू, शिकायचं आहे. आणि एक जेव्हा मी हे करणार ना त्यामध्ये असं होणार की आता माझे 2 हिट झाले तर 2 वर्सेस 0, म्हणजे 0 टार्गेट हिट नाही झाला आणि 2 स्टॉप लॉस हिट झाला. तर असा रेशो राहणार तो. बघू आता. मला तो रेशो प्रॉफिटवाला थोडं जास्त करायचं आहे, त्यासाठी मला जास्त मेहनत करायला लागेल. आणि जर माझ्यासोबत जुडाल, माझ्यासोबत कराल, तर मी एक तुम्हाला कॉल करेन, ते पण मी सांगू शकतो की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि मी म्हणतो की तुम्ही यार शिकले पाहिजे, पैशासोबत खेळले पाहिजे, पैशाची सायकोलॉजी माहीत पडली पाहिजे. चला, माझी जर्नी तर झाली आहे चालू आणि मी म्हणतो की तुम्ही पण जॉईन करा. चला आता